दुर्दैवानं विदर्भातले नेते आणि मराठवाड्यातले नेते म्हणजे कदाचित अनेकांना वाईट वाटेल मी बोललो तर, पण हे शाळा कॉलेजच्या तुकड्यावर खुश होणार लोक आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी अडचणीत आली तर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे पक्ष एकत्रित येतात आणि पंतप्रधानांना भेटायला जातात। साखरेचे भाव कमी करा, जास्त करा, आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा, कारखाने टिकले पाहिजे, त्यांना पॅकेजेस देतात कारखान्यांना मोठमोठे। मग कारखान्यांना पॅकेज देताना सरकारच्या तिजोरीत ठणठणाट नसतो का? पण सर्वपक्षीय नेते एकत्र येतात प्रश्नासाठी। दुर्दैवानं विदर्भ मराठवाड्यातले नेते एका ठिकाणी येत नाही, प्रेशर तयार करत नाही आणि यांना काही एक शाळा देऊन टाकली, एक कॉलेजचा तुकडा दिला आणि ते गुवाहाटीला नेऊन असे 50-50 कोटी रुपये दिल्यावर एक कशाला काय बोलतील? माझं स्पष्ट म्हणणं आहे की विदर्भ मराठवाड्यातल्या ज्या ज्या भागात दुष्काळ पडला सगळ्या नेत्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे आणि केंद्राकडे गेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे आम्हाला मदत द्या। राज्याच्या सरकारमध्ये जाऊन बसलं पाहिजे। यांनी सगळ्यांनी मुंबई सोडली नाही पाहिजे। आता सगळे दौरे झाल्यावर जाऊन बसा मुंबईमध्ये। जोपर्यंत शेतकऱ्याला 100% मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणार नाही, अशी भूमिका का घेत नाही?